निमित्तानं वर्षातून किमान 1-2 फेऱ्या तरी सासरवाडीला व्हायच्या. आणि त्या रत्नागिरी जिल्ह्याबद्दल पुलं म्हणतात, जिथं जन्माला येणारी पोरं शाळेच्या पायऱ्या चढण्यापूर्वी कोर्टाच्या पायऱ्या चढायला शिकतात, जिथे सामायिक शेवग्याच्या शेंगांचे कौटुंबिक हिस्से मुंबईच्या हायकोर्टच्या जजला करावे लागतात, आणि तिथं देशाची काळजी करणारे टिळक सुद्धा जन्मास येतात, है ना. अशा या रत्नागिरीच्या भूमीत अप्पांचा गोतावळा म्हणजे अगदी गोकुळच. हो ना. आणि या गोतावळ्यातल्या मित्रमंडळींचा स्नेह पुलंसोबत हळूहळू वाढायला लागला. उत्तम निरीक्षण शक्ती आणि स्मरणशक्ती लाभलेल्या पुलंना माणसं न्याहाळणं, माणसं वाचणं, व्यक्तिवैशिष्ट्य आणि व्यक्तिमत्वातल्या खुबी जाणून घेणं हा छंदच. आणि याचाच परिपाक म्हणजे पुलंचं अतिशय गाजलेलं पुस्तक व्यक्ती आणि वल्ली. हे 2017 मध्ये तर ह्या पुस्तकाची 46वी आवृत्ती आली. टाळ्या. काय अभिमानाची गोष्ट आहे की एखाद्या पुस्तकाची 46वी आवृत्ती येते आणि ह्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार सुद्धा मिळाला. आणि याच व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकात यांनी 20 व्यक्तिचित्र रेखाटली. मग हरितात्या, सखाराम गटणे, नंदा प्रधान, चितळे मास्तर, बबडू, पेस्टन काका, नाथा कामत, आणि आता येणार आहेत एक इरसाल व्यक्तिरेखा जी या मराठी साहित्यात प्रचंड अजरामर झाली. आणि ती व्यक्तिरेखा म्हणजे अंतू बर्वा. अंतू बर्वा कलाकार आहेत. रत्नागिरीच्या त्या मध्याआळी लोकोत्तर पुरुष राहतात. हो, देवानं सुद्धा माणसांची कशी घडण केली ना. त्यांच्यामध्ये रत्नागिरीच्या नारळ फणसाचे, लाल चिऱ्याचे, खाजऱ्या आळवाचे आणि फट म्हणता प्राण कंठाची आणणाऱ्या त्या ओल्या सुपारीचे गुण अगदी एकवटून आहेत. अंतू बर्वा हा त्याच मातीत उगवला आणि टिकला. वास्तविक अंतू बर्व्याला समोरासमोर अंतू असं एकेरी म्हणावं असं त्याचं वय नव्हे. 12-14 वर्षापूर्वी मी पहिल्यांदा त्यांना जेव्हा पाहिलं ना, तेव्हाच त्यांच्या दाढीचे खुंट आणि कानावरचे केस पिकलेले होते. समोरासमोर अंतूला अंतू असं कोणी म्हणत नाही, पण उल्लेख मात्र सहसा एकेरीच. किंबहुना कोकणातील मंडळीच मुळे एकवचन. तर अंतूला संबोधन मात्र अंतू शेठ असंच आहे. या चित्पावनाला ही वैश्यवृत्तीची उपाधी फार प्राचीन काळी चिकटली. अंतूच्या आतून पापही तसंच घडलं होतं. पहिल्या महायुद्धाच्या वेळेला अंतूनं 15वर कसलं तरी दुकान टाकलं. हो, ते केव्हाच बुडालं. पण अंतू शेठ व्हायला ते कारण मात्र पुरेसं होतं. त्यांची आणि माझी पहिली भेट बापू हेगिष्ट यांच्या दुकानात झाली. मी सिगरेटी आणायला गेलो. नमस्कार. मला माहित आहे, पिवळा हत्ती दूर येतोय ना. वकील साहेबांचे जाव आहे ना. हो, झटकेच ओळखले मी. तुमचे सासरे आमचे दोस्त हो सांगा ते अंतू बर्वा भेटला होता म्हणून. ठीक आहे. काय कधी आलात? पुण्याहून? हो, परवाच आलो. बरोबर, दिवाळ सण असेल. मागा चांगली फोर्ड गाडी. तुमचे दोस्त आहेत ना ते. मग तुम्ही सांगा ना त्यांना. वा वा, आता पुण्याचे ना तुम्ही. हो, बोलण्यात काय ऐकणारच काय आवाज. मग काय नाही म्हणजे मुक्काम आहे का आपली फ्लाइंग व्हिजिट? 1-2 दिवसात जाईन असं म्हणतो. उत्तम. थोडक्यात गोडी असते हो. म्हणजे नाहीतर आमच्या त्या कसोपकर वकिलाच्या जावयासारखं व्हायचं. म्हणजे कसं? हो, त्यानं चक्काईचे तळ ठोकला, बघून बघून घेतले आणि एक दिवस कचोपकर वकिलानं त्याच
खळे सरवायच लावणं. काय जास्त दिवस जावई राहिला की तो दशमग्रह होतो. कसं? बरोबर आहे, बरोबर आहे. अरे बाबूशेठ, ओळखलेस काय यास? अरे आपल्या वकील साहेबांचे जावई. आम्ही दोघेही त्यांचेच पक्षकार. नमस्कार जावई बापू. नमस्कार नमस्कार. अरे बाबूशेठ, जावई बापूंसाठी 4 टाइम बघू फक्कड साथ. हो लगेच. आणि हो त्यांच्या सोबतीनं म्हणून मी घेईन मोडवर. काय हो नको, हो नको, आता खूप उकडतंय. आदित्य, हो रत्नागिरी उकडायचे. आता गोठ्यात निघणार आहे ना बैलाच्या मुखाची गाणी. अजून मोठी बात काय? हो मला सांगा, रत्नागिरीत थंड हवा असती तर त्या शिमला नसते का म्हणाले? बरोबर की नाही? हो पण तुम्हाला सांगतो जावई बापू की हे रत्नागिरीचं उकडतं ते तुमच्या सड्यावर अधिक. एक काम करा, दुपारी जेवणे झाली की सरळ सायकलवर टांग मारा आणि तडक आमच्या पोफळीच्या बागेत द्या. आडे घेण्यात तुम्हाला सांगतो, आमची पोफळीची बाग म्हणजे एकदम एअर कंडिशन. हा आपला आमचा कंट्री विनोद होता बाबू. त्या सोडून अरे बाबूशेठ, पाहुणे लेखक आहे तो. आपले आबास येण्यासारखी नाट्य पाडतात. अरे काही बोलू नको त्यांच्याशी, नाही तर तुझ्यावर देखील लिहितील एखादा काय काय करतात? जावई सिनेमात आहे, सिनेमात. अरे काय खोटे सांगतो की काय? ती दुकानातली रद्दी काढ. अरे पेपरात 5-15 ठिकाणी फोटो खाली याच घटना वाढवले. तुम्हाला काय कुठे काय होत वय बापू? बोला. नाही म्हणजे एक विचार. हो विचारा ना. नाही म्हणजे एक सिनेमा काढला की काय रेट येऊ तुम्हाला? हो ते सिनेमावर अवलंबून असतं. नाही पण आम्ही आपलं वाचलंय हो पेपर की 1 लाख 1.5 लाख तरी मिळतात. हो जिओ, हो मराठी सिनेमा कुठले आले तेवढे? समजा हो, म्हणजे 5 पूज्य नसतील पडत, 3 पूज्य तर पडत असतील ना. पडतात कधी कधी पडतात, कधी बुडतात सुद्धा. हो ते काही चालायचेच हो. आता धंदा म्हटला की चढणे आले आणि बुडणेही आले. काय जावई बापू, आणखीन एक विचारू काय? नाही म्हणजे तुम्हाला राग येणार नसेल तर. हो विचारा ना. हो रागवायचं काय त्याच्यात, विचारा. नाही म्हणजे आम्ही पेपरामध्ये तुमच्या त्या सिनेमा नट्यांबद्दल हे जे काय वाचतो ते खरे असते का? आपलं आमच्या गंगाधर बाष्टीच्या अस्सल बेळगावी लोण्यासारखे पीठ मिसळलेले ते हे जे काय म्हणजे काय हो? वस्ता रोज आवय बापू वस्ता. उद्या कोर्टात साक्षीदार म्हणून नाव काढालो. हो हे ते म्हणजे आपला तर्जनी नासिका न्यायातला प्रकार. म्हणजे काय? हो म्हणजे आपले अरे बाबूजी, अरे चहाचे काय झाले? हो मग द्या ना. द्या. अरे बशी. हो मी तयार आहे. काय रे बाबू, रत्नागिरीतल्या समस्त म्हैशी तुर्तास गाभण की काय? वास्तविक चहात दूध कमी आहे हे त्यांना सरळ सांगता आलं असतं. हो पण अंतुशेठच काय, त्यांच्या साऱ्या आडीच मुळी बोलणं फिरतं.
संतोषेटचा आणि माझा परिचय आता जुना झाला होता. गेल्या 10-12 वर्षात मी जेवढ्या वेळेला रत्नागिरीला गेलो ना, एवढ्या वेळेला त्यांना भेटलो. त्यांनी मला त्यांच्या अड्ड्यात जमवूनही घेतलं. हो, 1-2 वेळा गंजीफा शिकवायचा सुद्धा प्रयत्न केला. त्या साठीच्या पल्ल्यात गेलेल्या त्या वृद्धांच्या अड्ड्यात मग अंतुशेठ आणि त्यांचे सांगाती यांचं जीवन विषयक अचाट तत्वज्ञान मी खूप ऐकलं. हो, त्यांची ती विशिष्ट परिभाषा मला तिथं कळली. तुम्हाला सांगतो, हो, राजकारण हा त्यांच्या अड्ड्यातला अगदी आवडीचा विषय. गांधी, नेहरू, टिळक, सावरकर अगदी कुठल्याही तत्वप्रणालीवर तिरकस पण मौलिक अशी टिप्पणी नाही. त्यामुळे मला नेहमी प्रश्न पडतो की यांची आदराची स्थानं तरी कोणती. हो, जीवनाच्या कुठल्या तत्वज्ञानाचा अर्थ ही मंडळी पेले त्या देवजणी. हिवाळ्याच्या सुट्टीत रत्नागिरीच्या त्या झापांच्या थिएटरात मुंबईची एक दुय्यम नाटक कंपनी एकच प्याला घेऊन आली. नाही, संच अगदी जेमतेमच होता. पहिला अंक संपला. बाहेर सोन्याच्या बाटल्यांचे चित्कार सुरू झाले आणि किटसनच्या प्रकाशात मला अंतुशेठची मूर्ती दिसली. अंतुशेठ त्या फालक्यावाल्या मॅनेजरशी काहीतरी हुज्जत घालत होते. कशी काय गर्दी? ठीक आहे. अहो, ठीक कसली डोंगलाची. नंतर सगळा मोकळाच दिसतोय मला. वाटतं की निम्म्या तिकीटात छे अहो शेतचे म्हणून असे झिटक ना कशाला पाय झटकल्यासारखे. तुमच्या थिएटरात काय मी घुसलो नाही पालीसारखा. हो, मी काय म्हणतो, तुमचा तो पहिला अंक ऐकला इथूनच मी. म्हणजे त्या तुमच्या सिंधूच्या पार्ट्यात काही दम नाही. अहो, लागे हृदय हुरमुर अगदी पिचकवणी म्हटलं मी. बालगंधर्वात ऐकले होते काय? हे बघा, नाटक बघायला त्याला असा आग्रह नाही आमचा. अरे च्या, अहो गावात तर जागोजागी बोर्ड टांगले तर आग्रहाचे. आणि शिवाय का तुमचे ते बँडवाले खरोखर जाहिरातीची अक्षर घेऊन इंडत होते. मी काय म्हणतो, देवी त्या रिकाम्या खुर्चीवर नाटक दाखवणार ना. सोडा 4 आणे. 4 आणे? हो, तो का डोंगरचा खेळ वाटला की का तुम्हाला? बरा, तो आधी त्याचा प्रयोग दाखवतो आणि नंतर खाणी फिरवतो. तुम्ही करत असेल नाही. म्हणजे पुढचे ते कशी या पदाला जर का जमलं फक्त तर थाळी 4 आणे टाकील. आणखीन काय? अरे जावई बापू, नमस्कार. 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 काय जमलंय का एकच प्याला? ठीक आहे. तुम्ही फुकट पास होले की काय? म्हणजे नाही, म्हणजे त्यांच्याच लेकर तुम्ही. अहो, एक नावी दुसऱ्या नाव्याचे हजमतीचे पैसे घेत नाही तसं म्हणतात, त्यातला प्रकार. हो नाही. हो, हे बघा तिकीट आहे माझ्याकडे. हे बघा. हो, हे बघा. तिकीट आहे ना. हो, मग
मग ठीक आहे, असं गुळमुळीत उत्तर कसं दिलं? दामण्या मोजलेत ना तुम्ही? हो. पण तुम्हाला सांगतो जावई बापू, तो तुमचा सिंधूचा वाट एकदम गंडम वाटला बा आपल्याला. हो अंतू शेठ, तो सिंधूचा पार्टी कसला? बाई आहे ती काम करणारी. बाई? हो मग. बाई बाई, काय तू आवाज, काय ते दिसणं. अहो तुम्हाला सांगतो, मनात आणि दुधाकरास गडेवर गई होती. अंतू शेठ, बघितलंच वाटतं नाटक. हे हो, मी कुठला बघतोय? हा, आपण आता तिथे उभा होतो, तो 2-4 झाप बाजूला काढून डोकावलो घटकावर. पण काय हो, कसली सिंधू? सिंधू नाही, मालवणचा सिंधुदुर्ग आहे नुसता. अहो यापेक्षा आमचे दशवतानी खूप बरे. आपल्या मताची पिंक टाकून अंतुशेठ निघून गेले. बाकी दिवस रात्र अशा वेगळ्या वेगळ्या पिंका टाकतच त्यांचं आयुष्य गेलं. गेल्या 5-7 वर्षात माझं रत्नागिरीला फार वेळा जाणं झालं. आता रत्नागिरीत खूप बदल झाले. तिथे डांबरी रस्ते आले, वीज आली, कॉलेज आले. रत्नागिरी खूप सुधारली. हे बदल झाल्यावर माझं रत्नागिरीत जाणं झालं. माझ्या मनात ना ह्या अंतुशेठ बद्दल फार कुतूहल आहे बघ. नाही, त्यांची ती अशी तल्लक अशी बुद्धी, ती अजूनही तशीच असेल का? या वयात सुद्धा त्यांची ती स्वभाव तसाच असेल का? हे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनापुढे उभे होते. खरंच अंतुशेठ भेटले ना तर खूप बरं वाटतं. माझं मन मला सांगतंय, मला अंतुशेठ नक्की भेटतील. नमस्कार नमस्कार. अरे जावई बापू, हा, कधी आला? हो कालच आलो. अंतुशेठ, हो तुमची रत्नागिरी आता एकदम झपक झाली हो. वीज आली, तुमच्याकडे आली की नाही हो वीज? जे हो, काळ काय तोच बरा. हा, उद्या झकपक वीज पडली तर त्यानं बघायचं काय? अहो कोपडे उडालेल्या भिंती आणि गळती कवनं बघायच वीज कशाला? आमचं दरिद्र काळोखात जगतंय तेच बरं. अंतुशेठ, हो तुमची मित्रमंडळी काय म्हणते? अहो त्याच काय धाड भरली. हो तुम्हाला सांगतो, मध्यंतरी आमचा तो जोगळेकर दिल्लीत जाऊन आला. त्याचा पोरगा तिथे मोठा हाफिसर झालाय. बापसाहेब घेऊन गेला होता तिकडे. आणि ते तुमचे प्रयाग, काशी सगळे तीर्थ घडवून आणलं. आणि येताना माशासाठी गंगा जलाचा शिलबंद गडूही घेऊन आला हो. अगदी आगत्याला. आता पुढच्या खेपेस याल तोपर्यंत तो गडू आमच्या तोंडात उपडा झालेला असेल. चालायचं जावई बापू, हो तुमचं आधी अभिनंदन केलं पाहिजे. माझं का हो? हा, आता फॉरेनच जात आहे, कळलंय मामा. हो हो, जाऊन या जावई बापू. एक रिक्वेस्ट होती. हो रिक्वेस्ट? आता तुमच्याशी इंग्रजी बोललं पाहिजे. काय रिक्वेस्ट? नाही, आता जाता आहात तर तेवढ्या माशासाठी म्हणून कोहिनूर बघून यावं. माझ्या मेल्याची उगाच एक इच्छा राहिली. उद्या पिंडास कावळा नाही शिवला तर कोहिनूर कोहिनूर म्हणा.
शिवेल, नक्की शिवेल. आणि हो, आल्यानंतर सांगा कसा दिसला तो कोहिनूर. आणि जाताच आहात तर ते लंडन, पॅरिस सगळं बघून या. अंतुशेठ, नमस्कार. आयुष्यमान व्हा. हो, श्रद्धाळू आहात म्हणून यश आहे हो तुम्हाला. आता तुम्हाच म्हणून सांगतो, तुमचं भाग्य आमच्या सुनीतामुळे आहे. आता 40 वर्षापूर्वी आमची ही केली, पण तेव्हापासून या घटकेपर्यंत त्याचा हापूस मोहरला नाही. हो, शेकड्याने आंबा घेतला होता एकेकाने. भाग्य कोणत्या वाटेनं जातं ते पहा. अरे हो, इथून प्रयाण कधी? उद्या पहाटेच्या एसटीनं जाणार. डायरेक्ट मुंबई का? हो. हे बरे अगदी छान केले तो. हो, म्हणजे काय आहे, एकदा का तो एसटीत रत्नागिरी मुंबई प्रवास घडला की त्या चिकाटीच्या जोरावर माणसानं पृथ्वी प्रदक्षिणा करून यावं. बर, या सुखरूप जाऊन या. काळजी घ्या. लवकर या. शुभास्ते पंथाना. पहाटे 5 वाजता आमची एसटी सुटली. स्टँडवर सोडायला आलेल्या अंतुशेठनं आमच्या कुटुंबाला आशीर्वाद देत सदरावर करून आपले म्हातारे मिचमीचे डोळे पुसले. त्या अंधुकशा प्रकाशातही अंतूचं ते खपाटीला गेलेलं पोट चटकन माझ्या डोळ्यावर उगीच आघात करून गेलं. खरंच कोकणातल्या फणसासारखी इथली माणसं देखील खूप पिकल्याशिवाय गोडवा येत नाही त्यांच्यात, हेच खरं.